प्रेम ही अशी भावना जिच्यावर माणूस स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त विश्वास ठेवतो. 25 वर्षाचा केतन अग्रवाल त्याला अपवाद नव्हता. काही महिन्यांवर लग्न ठरलं होतं. प्री वेडिंग शूटची तयारी सुरू होती. नव्या आयुष्याची स्वप्न रंगवली जात होती. पण त्या स्वप्नांमध्येच त्याच्या मृत्यूची पटकथा लिहिली जात होती. आणि ती लिहिणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही, त्याची होणारी बायको होती. लोहगडावर फिरायला जाण्याचा प्लॅन, निसर्गाच्या साक्षीने आठवणी जपण्याचं निमित्त आणि सेल्फी काढण्याच्या बहाण्याने एका क्षणात घडला असा प्रकार ज्याने एका तरुणाचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त केलं. सुरुवातीला सर्वांनाच वाटलं की हा एक दुर्दैवी अपघात आहे, पण वडिलांच्या मनात निर्माण झालेला संशय पोलिसांना एक तपासाच्या दिशेने घेऊन जाणारा ठरला. जिथे समोर आलं प्रेमाचं सर्वात भीषण आणि थरारक रूप. प्रेमाच्या नावाखाली विश्वासघात, थंड डोक्याने आखलेलं कट कारस्थान आणि एका निरपराध तरुणाचा नियोजनबद्ध खून. लोहगडावर नेमकं काय घडलं, केतनच्या विरोधात हा कट कसा रचला गेला आणि हत्याचा हा संपूर्ण थरार पोलिसांनी कसा समोर आणला, हेच या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी पवार हरिचंद्र. तुम्ही पाहतात सकाळ. पुण्यातील गहुंजे येथील राहणारा 25 वर्षीय केतन अग्रवाल हा 20 वर्षीय सिया गोयल हिच्यावर जीवापाड प्रेम करत होता. मात्र हीच सिया केतनच्या विरोधात त्याला मारण्याचा कट रचत होती. घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 जून रोजी सियाचा वाढदिवस होता. त्याच दिवशी केतनच्या कुटुंबियांनी महाबळेश्वरला जाण्याचा प्लॅन आखला होता. मात्र सियाला तिकडे जायचं नव्हतं. त्यामुळेच त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच 18 जून रोजी केतनला घेऊन सिया लोहगडावर फिरायला गेली. तिथं सेल्फी घेत असताना केतनचा पाय घसरला आणि त्याचा दरीत मृत्यू झाल्याची माहिती सियाने अग्रवाल कुटुंबियांना दिली. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत केतनचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी लोहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूस असलेल्या दरीतील झुडपात केतनचा मृतदेह सापडला. याबाबत हर्ष कुलदीप अग्रवाल यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली. सुरुवातीला केतनच्या कुटुंबियांना हा अपघातच वाटला, परंतु जेव्हा केतनचा मृतदेह घरी आणण्यात आला तेव्हा त्याची होणारी बायको म्हणजेच सियाच्या चेहऱ्यावर किंवा तिच्या वागण्यात दुःख दिसले नाही. नवरा गेल्यानंतरही कोणतीही मुलगी पूर्णपणे खचून जाते, तिच्या डोळ्यात वेदना दिसतात. मात्र सियाच्या बाबतीत तसं काही जाणवलं नाही. तिची ती शांतता केतनच्या वडिलांना खटकली. त्याचबरोबर केतनला गिर्यारोहणाची आवड होती. डोंगरदऱ्यात फिरण्याचा त्याला अनुभव होता. त्यामुळे मुलाच्या अकस्मात मृत्यूबाबत केतनच्या वडिलांना संशय आला. त्यानंतर ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस तसेच स्थानिक शाखेच्या पथकांना प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाबाबत सियाला देखील चौकशीसाठी बोलवण्यात आले. पोलिसांनी खाक्यात दाखवताच सियाने हा सगळा कट पोलिसांसमोर उघड केला. सियाचा प्रियकर 22 वर्षीय चेतन चौधरी हिच्यासोबत मिळून केतनला लोहगडावरून ढकलून देऊन खून केल्याची त्यांनी कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अग्रवाल, गोयल आणि चौधरी कुटुंबीय हे व्यावसायिक आहेत. केतन अग्रवाल याचा सिया गोयलशी राजस्थानमधील उदयपूर येथे विवाह निश्चित झाला होता. तर फेब्रुवारी महिन्यातच त्यांचा साखरपुडाही पार पडला होता. मात्र सियाचे चेतन चौधरीसोबत प्रेमसंबंध होते, त्यामुळे तिला हा विवाह मान्य नव्हता. केतन आणि सिया यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. त्यामुळे त्यांनी घटनेच्या 8 दिवसांपूर्वीच कट रचून केतनचा खून केला. याआधी सिया आणि केतन हे एकूण 3 वेळा लोहगडावर गेले होते. कटाचा भाग म्हणून 14 व 18 जून आणि त्यापूर्वी एकदा ते लोहगडावर गेले होते. मात्र त्यावेळी तिचा हेतू साध्य न झाल्याने सिया पुन्हा केतनला घेऊन गडावर गेली. घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 जून रोजी सियाचा वाढदिवस होता. 18 जूनला चेतन देखील लोहगडावर आला होता. आपल्यावर कोणाचा संशय येऊ नये म्हणून चेतनने त्याचा मोबाईल कोंडव्यातील घरी ठेवला होता. ओळख लपवण्यासाठी त्याने वेषांतर देखील केले होते. हा समोर फोटो दिसतोय हा चेतनचा आहे. त्याआधी जूनच्या पहिल्या आठवड्यात प्री वेडिंग शूटसाठी केतन आणि सिया बालीला जाणार होते. मात्र तिकडे देखील सियाला जायचे नव्हते. त्यामुळे सियाने केतनचे पारपत्र म्हणजे पासपोर्ट लपवून ठेवले होते. ते दोघेही बालीला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचले तेव्हा केतनला त्याचे पासपोर्ट हरवल्याचे लक्षात आले. पासपोर्ट नसल्याने बालीला जाण्याचे
त्यांचा हा प्लॅन रद्द करण्यात आला. नियोजित कटानुसार 18 जून रोजी सिया केतनला घेऊन लोहगडावर गेली होती. तिचा प्रियकर चेतन चौधरी याआधीच त्या ठिकाणी दबा धरून बसला होता. सिया आणि केतन किल्ल्यावर चढत असताना त्यांच्या मागेमाग हा चेतन येत होता. एका निर्जन आणि खोल दरीत असलेल्या ठिकाणी पोहोचताच सिया आणि चेतनने मिळून केतनला थेट 400 फूट खोल दरीत ढकलून दिले. यानंतर सियाने पोलिसांना फोन करून केतनचा फोटो काढताना पाय घसरून आणि तो दरीत पडला असा बनाव रचला, पण त्यात ती अयशस्वी ठरली आणि खऱ्या प्रेमाचा शेवट हा दुर्दैवी ठरला. या प्रकरणी सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करीत आहे. आता या प्रकरणात आणखी काय घडामोडी समोर येणार ती पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.